सध्या राज्यामधल्या काही गावांमध्ये बिबट्याचा अक्षरशः धुमाकूळ पाहायला मिळतो आणि संगमनेरमध्ये सुद्धा एक अशीच दुर्घटना घडली आहे। संगमनेरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यामध्ये चिमुकला दगावलाय। बिबट्याचा तात्काळ बंदोबस्त करावा असं ग्रामस्थांकडून आता वारंवार सांगण्यात येते। सोबतच बिबट्याला ठार करत नाहीत तोपर्यंत हा मृतदेह ताब्यात घेणार नाहीत असं सुद्धा या चिमुकल्याच्या नातेवाईकांनी म्हटलंय। आमच्या परिसरात कमीत कमी 40 ते 50 बिबटे आहेत। रोज वावर याचा सकाळी संध्याकाळी 6 वाजले की बिबट्यांचा वावर सुरू होतो। आमची प्रमुख मागणी अशी आहे की त्या बिबट्याला जेरबंद करा आणि त्याला जागेवर ठार करा, अशी आमची एक प्रमुख मागणी आहे। की पहिली दुसरी मागणी अशी आहे, रस्त्याची व्यवस्था नसल्यामुळे गेल्या 10 ते 20 वर्षापासून आमचा रस्ता बंद आहे। पाऊल वाटे पावसाळ्यात येण्या जाण्याची सुविधा नाही तिथं। आणि आम्ही आत्तापर्यंत कोविडमध्ये 2020 मध्ये 2 बॉड्या आम्ही जोळीत घालून रोडपर्यंत आणल्या। दुसरं आणि ही दुसरी केस आहे। आमची एकच मागणी आहे, त्या वाघाला शूट करायचं, तेव्हा आम्ही डेड बॉडी हातात घेऊ। काय प्रसंग घडला होता काल नेमकं? तुम्ही त्यावेळेस घरी होता, काय घडलं होतं घरी? म्हणजे उमऱ्यातून पोराला उचलून नेले वाघाने। प्रशासन वाघासाठी सुरक्षा देत आहे, मग मुलांना काय करायचं? आम्ही कोंडून ठेवायचं का?